ताकाची कढी बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक मोठी वाटी फ्रेश ताजं दही घ्यायचंय. दही चांगलं थोडंसं घुसळून घ्यायचं आणि मग सारख्याच वाटीने यामध्ये 4 वाटी पाणी घालायचं. सोबतच 3 टेबलस्पून बेसन पीठ घालायचंय आणि पुन्हा याला गाठी फोडत फोडत छान असं घुसळून घ्यायचंय. आता याला थोडा वेळ बाजूला ठेवायचंय आणि यासाठी लागणारं एक वाटण तयार करू. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचंय. फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि 10 ते 12 कढीपत्त्याच्या पानांची फोडणी करून घेतली. आलं लसूण मिरचीचं वाटण घालून 1 मिनिटभर याला परतून घेतलेलं आहे. आलं लसणाचा कच्चेपणाचा वास गेला की अर्धा चमचा हळद, 2 चिमूट हिंग घालायचं, मिसळून घ्यायचं आणि ताकाचं तयार मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचंय. सगळं पुन्हा मिसळून घ्यायचंय आणि याला एक उकळी काढायची. कढीला हलकीशी उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय. लक्षात घ्या, ताकाला उकळी आल्यानंतरच मीठ घालायचंय. मिसळून घ्यायचंय आणि अर्धा मिनिटामध्ये गॅस बंद करायचंय. म्हणजे मग ताक फुटत नाही आणि कढी एकसंध तयार होते.